मच झाली अनावर वा पंडितनाथ बाबा मच झाली अनावर माझी मच झाली अनावर मच झाली संपदातयाची नसरे कल्पांती जोडविला भक्ती केवला म्हणून परमार्थ करायचा का हो दोन गोष्टी लक्षात ठेवा बेदरे साहेब कोणत्या एक परमार्थ आणि दुसरा परपंच आहे का या दोन गोष्टी परमार्थामध्ये अर्थाची गरज आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा आहे का पुरुषाच्या जीवनामध्ये या दोन गोष्टीला महत्व आहे ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे का ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही अर्थ म्हणजे पैसा श्रीमंताच्या घरामध्ये बघा श्रीमंती पैसा अर्थ असेल तर त्याचा माध्यान्ह काळ साजरा होतो आहे का श्रीमंताच्या घरी संध्याकाळी जेवायला काय असतंय बळीराम दादा बघा यार पिटलं भाकर म्हणा घ्या हाणून आता अहो श्रीमंताच्या घरी गेले अरुण काका तर बघा ना संध्याकाळी जेवायला असतंय माऊली श्रीखंड बालुशाही गुलाबजाम बालुशाही बटाटा वडा कांद्याची भजी अजून काय काय कृष्णा म्हणाले त्याला राशनची गो माहिती आहे का श्रीमंत असेल तर आहे का गरीबाच्या घरी नसते का अरे अर्थ जीवनात असल्यामुळे माध्यान्ह काळ साजरा आहे का पण पुरुषाचा पुरुषार्थ हा माध्यान्ह काळ साजरा करण्यामध्ये नाही आणि असता तर पशुमध्ये आणि आमच्यामध्ये लक्ष्मण रेषा हो शिल्लक राहिली नसते आहे का कारण त्यांचाही माध्यान्ह काळ साजरा होतो महाराज हो जेवण करीत नाही असा पशु जगात शोधूनही सापडत नाही वसंतराव का काय का जेवणामध्ये भिन्नता आहे भेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता शिर सांडून एकता गोचिडा झोंबे कावळे ढोपरा तंत्र पितरा राजहंस चारा मोतियाचा किंवा स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी आहे का अरे जेवण करत नाही असा पशु जीव शोधूनही सापडत नाही का म्हणून माध्यान्ह काळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ नसून अंतकाळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ आहे आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी परमार्थाची गरज आहे का विठाला म्हणून हे बघा जगद्गुरु तुकोबराचं चरित्र डोळ्यासमोर आठवा एवढ्या प्रतिकूल घटना जीवनात घडल्या तुकोबरायच्या अरे गावकऱ्यांनी गावच्या प्रमुखाकडे तुकोबराची तक्रार केली अण्णा पाटील म्हणले काय अहो आम्ही दिवसभर राबतो काबाड कष्ट करतो आणि सायंकाळी कोरकुटका खाल्ला पडल्या बरोबर झोप लागल म्हणावं तर हे टाळ कुट्या तुके आम्हाला रात्रभर झोपा येऊ देत नाही का एकतर याला गावात ठेवा नाही तर आम्हाला गाव सोडायला सांगा कुणाला सांगितलं हे गावचा प्रमुख पाटील पाटलाने विचार केला गावातले लोक गाव सोडून गेले तर पाटील की कुणाच्या बळावर करायची त्यापेक्षा एक हाबपा हाकलायचा कोण म्हटलं पाटील पाटलाने सायंकाळी महाराजांना बोलून घेतलं जय हरी महाराज जय हरी काय ऐकतंय तुमच्या भजनाचा ग्रामस्थ लोकांना त्रास होतो भजन बंद करायचं असेल तर गावात राहता येईल धुळे आपा आणि भजन चालू ठेवायचं असेल गाव सोडावं लागेल अरे जगद्गुरु तुकोबरांनी पाटलाकडे बघितलं हात जोडून सांगितलं पाटील माझ्या भजनाचा ग्रामस्थांना त्रास होतो याची मला कल्पना आहे मी भजन बंद करण्याचा पूर्ण प्रयत्नही केला पण काय करू ते भजन बंद होईना कारण ते आमच्यासारखं भजन नव्हतं दोन कीर्तनातलं आहे का मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही म्हणून भजन बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तुकोबरायचं भजन बंद होत नव्हतं माझी मच झाली अनावर वा पंडितनाथ बाबा मच झाली अनावर माझी मच झाली माझी
नामाचा घेतला से चंदया नामाचा घेतला से विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठला 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 चंदया नामाचा घेतला से चंदया नामाचा घेतला से पाटलांनी आदेश दिला, महाराज गाव सोडावं लागल. कबूल आहे. गाव सोडलं, पण गावच्या बाहेर पडल्या बरोबर दादाराव दादा प्रश्न पडला. प्रश्न तुको भरायला कोणता? आता काय खावे, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बडे. कारण गावातला प्रमुख कोपला. हे कोपला पाटील गावचे हे लोक, कोपला पाटील गावचे हे लोक, पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील
दुष्काळ पडला, शाहूकारकी गेली, दुकानदारी बुडाली, एक पत्नी अण्णा वाचून गेली आहे का? एवढ्या प्रतिकूल घटना घडल्या तरी तुकोबरायचं भजन अण्णा बंद झालं नाही. काहींनी प्रश्न पडला, महाराज एवढ्या प्रतिकूल घटना तुमच्या जीवनात घडल्या तरी तुमचं भजन बंद झालं नाही, याचं नेमकं कारण काय? तुकोबराय म्हणले, एवढ्या घटना घडूनही भजन बंद न होण्याचं एकच कारण होतं. कोणतं? शेवटीचा दिस गोड भावा, शेवटीचा दिस गोड भावा, शेवटीचा दिस गोड हे याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवसा बोलावा, शेवटचा दिवसा बोलावा, हाताने चलतेने पावलो विसावा, हाताने चलतेने पावलो विसावा. शेवटचा दिवसा गोड व्हावा, शेवटचा दिवसा गोड व्हावा, हाताने शिट्टीने पावलो विसावा, हाताने शिट्टीने पावलो विसावा, पावलो विसावा.